जय हिंद, जय महाराष्ट्र। मैं सैयद सलाउद्दीन नहरी, शहर अध्यक्ष आम आदमी पार्टी छत्रपति संभाजी नगर औरंगाबाद। मेरे साथ है राज्य के सह सचिव वैजनाथ राठौड़ जी, खाजा भाई, संजय नागरे जी, दत्तू पवार, जायद भाई, सफ़ी भाई, कैफ, फारूक साहब और शोएब भाई। आज की ये जो पत्रकार परिषद है ये इसलिए रखी गई है कि शहर की जनता तक हम पहुंचना चाह रहे कि हम आने वाले इलेक्शन में महानगर पालिका पूरी ताकत से लड़ने की तैयारी कर रहे और हम जो है तो लोगों के पास शिक्षण, लाइट, पानी ये मुद्दों के ऊपर इलेक्शन लड़ेंगे, ना कि कोई जातिवादी और कोई दूसरे मुद्दे पे नहीं लड़ेंगे। मस्जिद और मंदिर के हम जो है तो डेवलपमेंट के मुद्दे पे लड़ रहे हैं। और अभी जो अतिक्रमण चल रहा इसके लिए जो है तो हम जनता से संपर्क में है। हम जो है तो न्याय पालिका के पास भी जाएंगे और रास्ते पे भी उतरेंगे। हमारी पूरी तैयारी है। आगे का जो है तो हमारे राज्य के सह सचिव वैजनाथ राठौड़ जी बताएंगे आपको। सर्वात प्रथम जे गुजरातमध्ये शाळा पडून 7 विद्यार्थी यांचा स्वर्गवास झाला आणि 28 विद्यार्थी जखमी आहेत। ईश्वरचरणी प्रार्थना करतो की हे 28 विद्यार्थी लवकरात लवकर बरे होऊन त्यांच्या परिवारात परत यावं आणि 7 विद्यार्थी जे स्वर्गवास झालेले आहेत ईश्वर त्यांच्या आत्म्यास साथ दो। मित्रांनो, आमच्या महाराष्ट्राचे प्रभारी प्रकाश जारवाल सरांनी मुंबईमध्ये येऊन घोषणा केलेली आहे की महाराष्ट्रामध्ये सर्व लोकल इलेक्शन आपण आम आदमी पार्टी स्वबळावर लढणार आहे। त्या घोषणेच्या वेळेस महाराष्ट्राचे कार्याध्यक्ष अजित फाटके, संघटन मंत्री संग्राम पाटील हे सगळे उपस्थित होते आणि आज शहराचे अध्यक्ष सय्यद नहरी सर, पार्टीचे वरिष्ठ नेते दत्तू पवार, नागरे सर, खाजा भाई आणि आम्ही सगळेच कार्यकर्ते आज महानगरपालिकेची इलेक्शन आम आदमी पार्टी ही पूर्ण ताकदीने लढणार आहे। याच्यासाठी ही पत्रकार परिषद आम्ही घेतलोय। औरंगाबादचे प्रश्न खूप मोठे आहेत। धरण हे उशिला असून सुद्धा 8 दिवसांमध्ये आम्हाला पाणी मिळतं आणि ते बी स्वच्छ पाणी नाहीये। सगळ्यात महागडी महानगरपालिका आणि पाणीपट्टी या औरंगाबाद शहराची छत्रपती संभाजीनगरची। एज्युकेशन, शिक्षण, हलाखीची परिस्थिती, शाळेची परिस्थिती खूप आज म्हणजे दयनीय आहे। इथला महानगरपालिकेचा जो दवाखाना आहे जेमतेम परिस्थितीवरती चालतोय। एकही महानगरपालिकेचा दवाखानाचा असा नाव नाहीये की या ठिकाणी डॉक्टर चांगले आहेत आणि इलाज चांगला होतो। आणि कचऱ्याची व्यवस्था म्हणजे खूपच घाणेरडी आहे। आजूबाजूला शहराच्या डोंगर सचलेला आहे। नियोजन नाहीये महानगरपालिकेचं आणि तो नियोजन करण्यासाठी आम आदमी पार्टी रस्त्यावर उतरणार आहे आणि हा इलेक्शन पूर्ण ताकदीने लढणार आहे। आम आदमी पार्टीचा अरविंद केजरीवालांनी जे दिल्लीमध्ये करून दाखवले, जगभर एज्युकेशन संदर्भात त्यांची जी प्रसिद्धी झालेली आहे, जो जगभरामध्ये एक मॉडेल तयार झालेला आहे, एज्युकेशन बद्दल असेल, पाणी बद्दल असेल, वीज बद्दल असेल, या सगळं मॉडेल आज लोकांना व्यवस्थित लोकांसाठी निर्माण केलेली ही ती मॉडेल आहे, दिल्लीची मॉडेल। आज या शहरामध्ये चांगला व्यापारी असेल, चांगला रिक्षा चालक असेल, महिला असेल, युवक असेल, यांची दयनीय अवस्था आहे। यांना सुरक्षा देण्यासाठी, यांचं चांगलं यांना सहकार्य करण्यासाठी आम आदमी पार्टी रस्त्यावर उतरणार आहे आणि ही इलेक्शन आम्ही ताकदीने लढू। धन्यवाद। येणाऱ्या इलेक्शन मध्ये पार्टी यांचे मुद्दे काय असणार? मुद्दे हेच मूलभूत शिक्षण, पाणी, आरोग्य आणि रस्ते, नाले याच्यावरती मोठ्या प्रमाणात काम करू आम्ही आणि जनतेमध्ये जाऊन जनतेचे प्रश्न मांडू आम्ही रस्त्यावर येऊन। जनतेला तुम्ही काय आवाहन करणार? जनतेला जर दिल्ली मॉडेल आपल्याला या जगाच्या पटलावर दिल्ली मॉडेल आज प्रसिद्ध आहे, तो मॉडेल आज छत्रपती संभाजीनगरच्या महानगरपालिकेमध्ये आपल्याला नियोजन करायचं आहे। यासाठी आपल्या माध्यमातून मी आवाहन करतो नागरिकांना की आम आदमी पार्टीला तुम्ही मोठ्या मतदानाने विजयी करा आणि आपण तो मॉडेल छत्रपती संभाजीनगरच्या महानगरपालिकेमध्ये लागू करू। महानगरपालिकेमध्ये तुमची सीट जास्त निवडून आले तर तुम्ही कोणाच्या बरोबर जाऊ शकता? नाही, आता असं आपण काही म्हणू शकत नाही। आम्ही स्वबळावर लढणार आणि पूर्ण बहुमताने आम आदमी पार्टीची सत्ता येणार अशी तुमच्या समोर मी गवाही देतो।